अरे म्हणजे काय? तुम्हाला गरज होती तेव्हा त्यांनी तुम्हाला मदत केली की नाही? हो, मग आता त्याला गरज आहे आणि यावेळी मदत करण्याची पाळी तुमची आहे पाटणकर. अरे पैसे नाहीयेत म्हणजे काय? तुला गरज होती तेव्हा त्यांनी तुला दिले की नाही? मग आता दुसऱ्या कुणाकडनं तरी घे आणि त्याला परत दे. आणि ऐक ना पाटणकर, मी तुझ्याकडे उधारी नाही मागत आहे, कपिलचेच पैसे परत मागतोय, कळलं? ऐकतोयस का? हॅलो पाट्या, हॅलो पाट्या. शिट. काय झालं? काय नाही, आपल्या दान शूर करण्यासाठी लढतोय. म्हणजे कपिल मदत करत फिरत होता ना सगळ्यांना, आता जेव्हा त्याला पैशांची गरज आहे तर कोणी पैसेच द्यायला तयार नाही. जनरली असंच होतं. आणि हे जे मी पैसे मागतोय ना, हे उधारी मागत नाही, हे सगळे कपिलचेच पैसे आहेत. यात चूक त्यांची नाहीये, चूक कपिलची आहे. कपिल सारखी लोक कधी सुधारणार काय माहिती. माझ्या बाबांना घे ना, कोणाला मदत हवी असेल की पुढचा मागचा विचार काही न करता लगेच दान द्यायला तयार. मी आणि मम्माने त्यांना किती वेळा समजवायचा प्रयत्न केलाय, पण ते काय ऐकायला तयार नाहीये. वरती काहीतरी फिलॉसॉफी ऐकवतात का? अर्थात ना, रक्त आणि दान हे दुसऱ्यांना दिल्यावर आपल्याकडचं जास्त वाढतं म्हणे. बरोबर आहे, आपल्याकडचं वाढवून उपयोगच काय? असं पण ते देऊनच टाकायचं असतं ना. आपण काय स्वतःसाठी कमवतच नाही. लोक पैसे ओरडून घेतात आणि रक्त शोषून घेतात. कपिलला नाही असंच लुटलंय मित्रांनी. आणि आता बस, कपिलची सगळी जुनी येणी आहेत ना, ती यायलाच हवीत. करेक्ट आहेस. कपिल खूप चांगला मुलगा आहे, पण एवढं चांगलं असणंही एका अर्थी वाईटच ना. त्याच्या चांगुलपणाला कंट्रोल घातला पाहिजे. अगं हा ऐकत नाही आणि त्याला ओरडलो ना तर लपून छपून पैसे देतो मित्रांना. मग आता काय करायचं? असं कोणीतरी हवं ना ज्याचं तो ऐकेल. मी गौरीला सांगू? उपयोग काय? ती तशीच सामाजिक बांधिलकीवाली. आपण समाजाला काहीतरी देणं लागतो असं काहीतरी आपल्यालाच ऐकवेल आणि आपली देणी वाढवून ठेवेल. आजी? अगं आजीकडेच लहानाचा मोठा झालाय आपलं करणं. हे कपिलमध्ये जेवढे संस्कार आहेत ना, हे सगळे आजीनेच केलेत त्याच्यावर. आजी ओरडते, त्याला रागवते, पण कधी मानगुटीवर नाही बसली. कुणीतरी मानगुटीवर बसणार हवं, तरच कंट्रोलमध्ये येईल आपला करणं. ह्याला पण ना आत्ताच नाटकं करायचीत. पहिल्या फटक्यात लागेल तर शपथ, आणि म्हणे जग जवळ आले. अरे लाग रे बाबा, लाग ना. काय करते इंदू? काय झालं? फोनला का मारतेस? अहो बघा ना, केव्हापासून काकूंना फोन लावायचा प्रयत्न करतेय, पण लागतच नाहीये. अगं तो काय जुना टीव्ही आहे का चापट्या मारून सुरू करायला? आत्ता नसेल लागत तर नंतर लाव, एवढं काय अर्जंट आहे? अहो पण मला अर्जंट फोन करायचा आहे काकूंना. नाही म्हणजे मला ना त्यांना इकडे बोलवून घ्यायचंय. का? अहो का काय, कपिल आपल्याला 15 दिवसात साखरपुड्याचं सांगतोय. मग त्यानंतर काकूंना फोन करायचा म्हटला तर उशीर नाही का होणार? म्हणून मग म्हटलं आत्ताच त्यांच्या कानावर घालून ठेवते. पण आधी कपिलला विचारलंस का? अच्छा, म्हणजे आता काकूंशी बोलायला सुद्धा मी कपिलची परवानगी घ्यायची का? अगं कपिलच्या साखरपुड्याबद्दल बोलायचंय ना, म्हणून मी म्हटलं कपिलला आधी विचारलंस का? साखरपुडा कपिलचा एकट्याचा नाहीये. गौरी, दे इकडे, मी घडी घालते. काही गरज नाही, स्वतःची कामं ना स्वतः करावीत. अगं हो मान्य आहे मला, पण कधी कधी असं आपल्या माणसासाठी काही केलं तर बरं असतं. त्यासाठी ना आपलं माणूस आपलं असावं लागतं. हे गौरी, गौरी प्लीज लक्ष दे ना माझ्याकडे, मला बोलायचंय. मला ना आवरावरी करायची. हं, काय ही महत्वाची कामं आहेत, ही आवरावर. प्रत्येकालाच ना प्रत्येकाची कामं महत्वाची असतात. अरे मला माहिती आहे तुझं काय महत्वाचं काम चाललंय, पण जरा अशी अशी 2 मिनिटं इथे नीट स्वस्थ उभी राहा आणि ऐक माझं. कान उघडेत माझे. बोलतो कधीतरी ना समोरचा माणूस काय बोलतोय ह्याच्याकडे नीट लक्ष द्यावं. तसं मला वाटलं ना तर मी ऐकेन. मला माहितीये तू असं का वागतेस, काय चाललंय तुझं, पण खरं सांगतोय असं काही नाही आमच्यात. हो, का करते मी असं? का वागते अशी? कपिल तू जा, मला कामं करू दे. गौरी 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 ऐक ऐक, हे असं असतं आणि तुला काहीच वाटत नसतं तर मग तू तिथे येऊन आमच्याशी बोलली असतीस, हो की नाही? मी कशाला यायचं?
पेपर्स मिळाले ना तुला तुझे? अगं पण तू स्वतः येऊन मला दिले असतेस तर मला जास्त आवडलं असतं. माझा डिस्टर्बन्स चालला असता का तुम्हाला? काय गौरी तू काय बोलतेस? अगं तू समजतेस असं काही नाहीये. गौरी तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तू समजतेस ह्याच्यातलं काही नाहीये. अगं आम्ही फक्त कलिग्ज आहोत. फक्त कलिग्ज. कलिग्जना असं कोणी चिकटून उभं राहतं का? कसं आहे ना कपिल, मी सुद्धा काम करते, मला सुद्धा कलिग्ज आहेत. मी राहते का अशी चिकटून उभी? ओके आम्ही मित्र पण. अरे वा, तुम्ही आता मित्र सुद्धा आहात का? आत्ताच भेटलात ना रे? एवढी चांगली मैत्री झाली. गौरी असं काय बोलतेस तू? तुला काय वाटतं की मैत्री व्हायला काय अशी खूप वर्ष लागतात? अगं कधी कधी अनेक वर्ष एकत्र काम करून सुद्धा चांगले मित्र होत नाहीत. आणि कधी कधी मैत्री ही अशी होऊन जाते. नाही बरोबर आहे, तुमच्याशी खूप छान मैत्री झाली आहे. तुम्ही असे छान मैत्रीमध्ये जवळ आलाय. व्हेरी गुड व्हेरी गुड. हा गौरी गौरी बघ माझ्याकडे. माझ्याकडे बघ आणि मला सांग, तुला खरंच असं वाटतंय की तुझ्या व्यतिरिक्त माझ्या मनात आणखीन कोणीतरी आहे? नाही. मैं सोचा कि अच्छा मजाक मस्ती करने वाला आदमी है. मैं तो बहुत डर गया था बाबा. मुझको लगा कि जांभळे को नौकरी पे से निकाल देगा. अरे जांभळीचीच नाही, आपली कुणाची नोकरी जाणार नाहीये. आता बघ, हिरेन साहेब जे ओरडले किंवा मल्लिका मॅडमनी तुला जाग राहायला सांगितलं ना, हे सगळं रामाश्रयाच्या भल्यासाठी. कैसे? कैसे? आता तू जर जागा राहिलास तर लोकांच्या मनात रामाश्रयाची प्रतिमा चांगली तयार होईल ना. हाँ बराबर बोलता है. म्हणजे आता बघ, हे जे सगळं काम चालू आहे ना, खाती तपासणं सुरू आहे, गेस्ट लोकांची माहिती गोळा करणं सुरू आहे, अण्णा नवीन पदार्थ बनवायला शिकले, आम्ही इंग्लिश शिकतोय. लेकिन मैंने इंग्लिश सीखेगा. तुझं नाव घेतलंय का मी? नाही ना. हा. म्हणजे आता जांभळे मला काय म्हणाले, आजपासून आपण सगळ्यांनी दुप्पट काम करायचं, डबल, आणि रामाश्रयाला हातभार लावायचा. अरे लेकिन मैं तो पहले से 24 घंटा काम करता है ना, तो अभी 24 घंटा बोलेगा तो डबल हो जाएगा. डबल बोलेगा तो दिन का 48 घंटा भी नहीं होता है. नाही, एक काम कर, तू फक्त जागा राहा, डबल काम होईल. विचार कर. जागा रहने का. जागते रहो. अरे काका, एवढ्या सगळं तुम्ही इथे? या काका, या ना आत. बसा. ही कागदपत्र कसली कागदपत्र? घराची. कुठल्या, मुंबईच्या घराची की इथल्या? माझ्या इथल्या गावातल्या घराची. मी त्याचं व्हॅल्युएशन बघून घे. आता मी बँकेत जाणार आहे आणि ते घर गहाण ठेवून कर्ज काढणार आहे. त्यामुळं रामाश्रयाचं थोडं तरी कर्ज फिटेल असं वाटतंय. काका हे काय करताय तुम्ही? काल मी गौरीला सुद्धा हेच म्हणत होतो की घर गहाण टाकणं वगैरे असं काहीही बोलायचं नाही, आणि आता आज तुम्ही हे करताय. कपिल, काल गौरीने घरी हाच प्रस्ताव मांडला होता, गावातलं घर गहाण टाकूया. तेव्हा मीही तिला म्हणालो होतो, मी प्रॅक्टिकल. उद्या साठ्यांच्या सगळ्या प्रॉपर्टीवर टाच आली तर आपल्यासाठी एक सुरक्षित घर हवं, ज्या घराच्या छपराखाली आपण तिघं जण, कपिल आणि कपिलची आजी राहू शकेल. कपिल साठे बोलतोय. ए साठ्या, म्या दगडू काशाबा परब बोलतोय. दगडू? रामाश्रयाच्या जमिनीचा मालक आहे म्या. लवकरात लवकर जमीन खाली कर, मला परत पाहिजे माझी जमीन. समजूतदार, काळजी घेणारा, मनाने हळवा आणि सगळ्यांना सांभाळून घेणारा. म्हणजे थोडक्यात कपिल सरांसारखा.